दिनांक 27/4/2017 रोजी माझे वडील श्रीमंत परसू मुंडे यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था भूम यांच्याकडे लिखित तक्रार दिली होती। त्या तक्रारीमध्ये वडिलांना शिवीगाळ करणे, जीव मारण्याची धमकी देणे, चुलीत पाणी टाकणे, पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे आरोपींनी ज्या गोष्टी नाही करायच्या धमकावणे, अशा अनेक गोष्टी केल्या। जमीन परत न देणे, कोऱ्या चेकचा गैरवापर करणे, अशा व्यवस्थित वडिलांनी तक्रार दिलेली होती। त्या तक्रारीमध्ये वस्तुस्थिती अशी आहे की 1998 रोजी वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी 4 एकर जमीन सावकार सुभाष दासू जाधवर, सावकार जयश्री सुभाष जाधवर यांना दिली होती। 10% व्याजाने पैसे घेतले होते। वडिलांनी ऊसतोडीला जाऊन पैसे त्यांना व्याजासह दिल्यानंतर काही पैसे राहिले होते, तर थोड्या पैसे राहिल्यानंतर त्यांनी 2 एकर परत जमीन वडिलांच्या नावाने 1998 मध्ये दिली। त्यानंतर काही दिवसानंतरच मला काही कारणास्तव पैशाची गरज लागली, वडिलांना लागल्याने मी त्यांना 2 कोरे चेक दिले आणि त्यांच्याकडून 50,000 रुपये घेतले होते। नंतर जवळचे नातेवाईक असल्यामुळे आम्ही परत त्यांना ते पैसे पण दिले आणि जमिनीची राहिलेली पण काही रक्कम दिल्यानंतर आमचे वडील नंतर त्यांना म्हणाले की बाबा ते आमचे आता तुम्हाला चेक दिले, जमीन दिली, तुमचा व्यवहार मिटलेला आहे, तर आमचे चेक आणि जमीन द्या। तर ते पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे त्यांना ठीक आहे देऊ आपण, जवळचे नातेवाईक अशी गोल गोल भाषा वापरत होते। मग वडिलांना त्याच्यानंतर खूप सनिताप आला, राग आला। वडिलांनी हे जमीन देत नाही, चेक देत नाहीत म्हणून त्यांनी तक्रार दिली ER कडे सहाय्यक निबंधक। त्याच्यानंतर ER साहेबांनी व्यवस्थितरित्या सर्व साक्षी पुरावे, चौकशी आणती, जमीन घेणे, कोऱ्या चेकचा गैरवापर करणे, असं त्यात निष्पन्न झाल्याने, सावकारकी दिसून आल्याने संबंधित अहवाल त्यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था DDR साहेब धाराशिव यांच्याकडे पाठवला। DDR साहेबांनी जिल्हा सरकारी वकील साहेबांचा अभिप्राय मागून घेतला आणि दिनांक 16/9/2017 रोजी याच्यावर संबंधित सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश काढला व ER यांना गुन्हा दाखल करण्यासंबंधी पत्र काढले। ER साहेबांनी लिपिक बालाजी मेटे यांना प्राधिकृत केले। प्राधिकृत केल्यानंतर 6/10/2017 रोजी भूम पोलीस स्टेशनला FIR दाखल झाला। FIR दाखल झाल्यानंतर आयोग म्हणून भूम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माधव बाबूराव सुरवंशी यांनी काम पाहिले। त्यांनी काम पाहिल्यानंतर त्यांनी सर्व चौकशी आणती की सावकारकी त्यांना दिसून आली, साक्ष पुरावे पाहिल्यानंतर मग त्यांनी रितसर दोषारोपपत्र 6/10/2017 रोजी भूम सत्र न्यायालयामध्ये दाखल केले। दाखल केल्यानंतर कोर्टामध्ये सर्व साक्ष्या पुराव्या सर्व झाल्यानंतर सुनावणी झाल्यानंतर संबंधित सावकार सुभाष दासू जाधवर, जयश्री सुभाष जाधवर यांच्या विरुद्ध आदरणीय मेहरबान कोर्ट साहेबांनी 3 वर्षाची त्यांना शिक्षा आणि प्रत्येकी 20,000 रुपये दंडाची हे केली। तर हे करत असताना आदरणीय सरकारी वकील सर्वोदय साहेबांनी काम पाहिलं। आज परिस्थिती अशी की भूम तालुक्यामध्ये खूप सावकारकीचा सुळसुळाट आहे। अनेक व्याजापोटी लोक आत्महत्या करत आहेत, काही बाहेर जगाला गेलेले आहेत।